नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना आणखी 5 नवीन नियमांची भर. पहा, कोणाला मिळणार नाही लाभ. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक लाभ मिळू लागला आहे. परंतु आता या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, जे उद्यापासून अंमलात येत आहेत. या बदलांमुळे काही लाभार्थी महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवीन 5 नियमांची भर. नियम काय सांगतात हे ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. योजनेची मूळ संकल्पना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये थेट जमा केले जात आहेत. या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजनेची सुरुवात करताना सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना आखली होती. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी हा निधी आरोग्य, पोषण आणि कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळतो? योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील पात्रता निकष लागू आहेत. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अनिवार्य आहे. त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. वयोमर्यादा. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. वैवाहिक स्थिती. कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहे. तसेच कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला पात्र ठरू शकते. उत्पन्न मर्यादा. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. उद्यापासून लागू होणारे नवीन नियम. महाराष्ट्र सरकारने योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले आहेत, जे उद्यापासून लागू होत आहेत. या नवीन नियमांनुसार खालील 5 वस्तूंपैकी कोणतीही वस्तू घरात असल्यास संबंधित महिलांना योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाही. लक्झरी महागडी कार किंवा 4 चाकी वाहन. जर कुटुंबाकडे कोणतेही महागडे वाहन असेल तर त्या कुटुंबातील महिला या योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी अपात्र ठरतील. सरकारच्या मते महागडे वाहन असलेली कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जातात. फ्रीज. घरात फ्रीज असल्यास ही वस्तू आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे या वस्तूंचे मालक असलेल्या कुटुंबांना योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाही. एअर कंडिशनर. एअर कंडिशनर हे सुद्धा आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते. जर घरात एअर कंडिशनर असेल तर त्या कुटुंबातील महिला 9व्या हप्त्यासाठी अपात्र ठरतील. वॉशिंग मशीन.
वॉशिंग मशीन सुद्धा आधुनिक जीवनशैलीचे आणि चांगल्या आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते. अशा वस्तू असलेल्या कुटुंबांना योजनेच्या 9व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल. आधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅजेट, स्मार्टफोन, टॅबलेट यासारख्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असलेल्या कुटुंबांनाही योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाही. इतर महत्त्वाच्या अटी. नवीन नियमांव्यतिरिक्त काही इतर अटी देखील लागू आहेत. आयकरदाते असलेल्या कुटुंबातील सदस्य. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणे हे उच्च उत्पन्नाचे निदर्शक मानले जाते. शासकीय कर्मचारी किंवा नियमित कायम नोकरीत असलेले. जर कुटुंबातील सदस्य शासकीय विभागात नियमित कायम कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही. शासकीय नोकरी असलेल्या कुटुंबांना इतर सरकारी लाभ मिळत असल्याने अशी तरतूद केली आहे. नवीन नियमांमागील तर्क. सरकारच्या म्हणण्यानुसार नवीन नियम योजनेचा लाभ खरोखर गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक आहेत. ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते सरकारने महागड्या वस्तू असलेल्या कुटुंबांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून योजनेचा निधी उपलब्ध संसाधनाचा अधिक चांगला वापर करून अत्यंत गरजू महिलांना मिळू शकेल. योजनेचा लाभार्थ्यांवर होणारा परिणाम. नवीन नियमांमुळे अनेक कुटुंबांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना या नियमांचा त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबाकडे फ्रीज किंवा वॉशिंग मशीन असणे हे आजच्या काळात आवश्यक गरज बनली आहे. परंतु या वस्तू असल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या नियमांवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते एखाद्या कुटुंबाकडे फ्रीज किंवा वॉशिंग मशीन असणे हे त्यांच्या आर्थिक समृद्धीचे निश्चित लक्षण नाही. असे कुटुंब कर्ज घेऊन किंवा हप्त्यावर या वस्तू खरेदी करतात. हप्ता 1500 रुपये की 2100 रुपये. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की पुढील हप्ता 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये असेल, परंतु अजून सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत लाभार्थी महिलांनी फक्त अधिकृत स्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा. योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल? योजनेचा पुढील हप्ता कधी मिळेल याबाबत सध्या अनेक महिलांमध्ये उत्सुकता आहे. सामान्यतः हप्ता दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होतो, परंतु नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे थोडा विलंब होऊ शकतो. लाभार्थींनी आपल्या बँक खात्याची नेहमी तपासणी करावी. अर्ज कसा करावा? ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले नाही त्यांनी खालील प्रक्रियेनुसार अर्ज करावा. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरावा. आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला
इत्यादी सादर करावे। या योजनेचे महत्त्व काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या योजनेमुळे महिलांना आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळते। विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे। समाजात महिलांचे स्थान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी अशा योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधील नवीन नियम उद्यापासून लागू होत आहेत। या नियमांमुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात। तरीही ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। लाभार्थी महिलांनी या नवीन नियमांची माहिती घेऊन त्यानुसार योग्य पावले उचलावीत। तसेच त्यांना मनात कोणतीही शंका असल्यास अधिकृत स्रोतांकडून माहिती घ्यावी। सरकारच्या अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा। महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा योजना महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी सर्व पात्र महिलांनी पुढे यावे। योजनेचा लाभ मिळवणे हा प्रत्येक पात्र महिलेचा अधिकार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।